झालं. आता इथे लिजंड्स म्हणून नाव आहे, त्यात आहे बीम्स ॲट ग्राउंड लेवल. तिथं हॅच दाखवलेलं आहे. तर हे जे आउटरने असतं त्याला आपण ग्राउंड बीम म्हणतो, पण ह्या ड्रॉइंगमध्ये काय दाखवले, प्लिन बीम म्हटलेली. तर काय त्यांनी काही फरक नाही पडत. तर बीम्स ॲट ग्राउंड लेवल म्हणजे याचा जो बॉटम असेल हा जमिनीला टच असणार आहे, आणि जे विदाऊट हॅचवाले बीम्स आहेत, बीम्स ॲट प्लिंथ लेवल म्हणजे ह्या बीमचा जो टॉप असणार आहे हा प्लिंथ हाईटला मॅच असणार आहे. आणि इथं स्टब कॉलम म्हटलेले 4 बार म्हटले 12 mm चे, आणि 6ची रिंग टाकली त्याला 100 mm सेंटर टू सेंटर स्पेसिंग. आणि हा कुठं दिला स्टब कॉलम, फ्रॉम आउटर ग्राउंड बीम, म्हणजे हा इथं दिसतो हा स्टब कॉलम. ओके, आउटर ग्राउंड बीम पासून तर कुठं दिलाय, टू इनर प्लिंथ बीम ओनली. म्हणजे हा जो PB6चा जो हा व्हर्टिकल बीम रेस्ट होण्यासाठी काय दिलेला आहे, हा स्टब कॉलम. स्टब कॉलम म्हणजे काय, की असा कॉलम त्याला फुटिंग काय असते, अपसेंट असते. तो डायरेक्टली काय बीमवरती रेस्ट असतो. काही जण काय करतात, हा बीम डायरेक्ट वीट बांधकामावर रेस्ट करता, पण ते चुकीचं आहे. असा स्टब कॉलम घेऊन रेस्ट केला पाहिजे. ठीक आहे. आणि हा का घ्यायची वेळ आली, कारण इथं वॉटर टँक आहे आणि इथं कार वगैरे पण पार्क झाली, तर तिचा पण लोड त्यांनी बिअर केला पाहिजे त्या स्लॅब. ओके, इथं तुम्हाला दिसत असेल डॉवेल बार 12 mm चे बार आहे, आणि त्याची स्पेसिंग 125 mm सेंटर टू सेंटर आहे. डॉवेल बार म्हणजे एक चाल काढून ठेवली कशासाठी, तर ह्या जिन्यासाठी. ठीक आहे. तर आता आपण शेड्यूल ऑफ बीम्स ॲट प्लिंथ लेवल हे पाहू. तर इथं तुम्ही बघितलं PB0, PB1 अप टू PB9 आहे, आणि जे ॲडिशनल जे छोटे बीम घेतले आहेत तर त्यांना थोडं वेगळं नाव दिलेलं आहे. तर इकडे साईज B आणि D. ओके, तर तुम्ही आता सपोज PB3 साठी बघता, म्हणजे हा जो आहे PB3, तर इकडे PB3 बघितलं तर याची विड्थ आहे 230 mm म्हणजेच ॲप्रॉक्सिमेटली 9 इंच, आणि डेप्थ आहे 380 mm म्हणजेच ॲप्रॉक्सिमेटली 15 इंच. तर याचे जे स्ट्रेट बार आहे टॉपचे 2 बार 12 mm चे आले, स्ट्रेट बार जे बॉटमचे आलेत ते 2 बार 12 mm चे आले. याच्यात जो कर्टेल बार असतो, कर्टेल बार कुठे येतो, जिथं सॅगिंग मोमेंट असेल, एक कर्टेल बार टाकलाय 12 mm चा. अशी डायग्राम असते. इथं सॅगिंग होतं. ओके, तर जिथं सॅगिंग होणार आहे तिकडं कर्टेल बार येतो, आणि एक्स्ट्रा टॉप कुठे येणार आहे, इथे हॉगिंग होतं. ओके, एंडला शक्यतो इथं जो मिड स्पॅन असतो तिकडे सॅगिंग होतं, आणि एंडला काय होतं, हॉगिंग मोमेंट येतं. आणि जिथं हॉगिंग मोमेंट येणार आहे तिकडं काय होतं, एक्स्ट्रा टॉप येतो. ओके, जर हे 2 अँकर बार आहेत टॉपचे, याच्या तिकडचे तुमच्या मोमेंट्स काउंटर बॅलन्स नसतील होत, तर तुम्हाला हे एक्स्ट्रा टॉप आणि कर्टेल बार हे प्रोव्हाइड करायला लागतात. आणि इथं स्टिरअप दिलेल्या आहे 6 mm च्या, 150 mm त्या 2 स्टिरअप मधलं काय सेंटर टू सेंटर डिस्टन्स. पण आता काय स्ट्रिक्टली काय 8 mm च्याच रिंग वापरल्या पाहिजे. ओके, आणि इथे स्टिरअप झोनिंग वाईज दिले आहे. एक आहे एंड झोन L/4 चा, आणि एक आहे मिड स्पॅनचा झोन. तर इथं थ्रूआउट काही ठिकाणी काय दिसेल तुम्हाला 150-150, आणि काही ठिकाणी काय दिसेल, जो तुमचा एंड झोन असेल. तुम्हाला SFD काढून दाखवतो. बीमची SFD अशी असते. तर एंडला काय शिअर फोर्स जास्त आहे, त्याच्यामुळे तिकडे स्टिरअपची स्पेसिंग ही जवळ येते, आणि मिड स्पॅनला काय शिअर फोर्स कमी, त्याच्यामुळे तिकडे स्टिरअपची स्पेसिंग काय ते थोडी लांब लागेल. ओके, आता तसंच जिन्याचं हे जे टॉवेल बार काढले आहेत याच्यापासून हे वरचे बार बांधायचे. इकडे सीझर कनेक्शन असतं, याची तुम्ही काळजी घेतली पाहिजे. हा जो बार जाणार आहे हा बरोबर असा वर जाऊन इकडे बीममध्ये इन्सर्ट झाला पाहिजे, आणि हा बार असा आला पाहिजे. इकडे तुम्ही व्यवस्थित पाहिलं तर एक कैची सारखं कनेक्शन तयार होतं, म्हणून त्याला सीझर कनेक्शन असं म्हणतात. आणि स्टेअरकेस म्हणजेच एक वन वे स्लॅब आहे, पण फक्त यात काय होतं, जे मेन स्टील असतं ते अलॉंग शॉर्ट स्पॅन न टाकता अलॉंग लॉंग स्पॅन टाकलं जातं, आणि डिस्ट्रीब्युशन स्टील जे असतं याच्यावर जे येणार ते अलॉंग शॉर्ट स्पॅन टाकलं जातं. तर त्या ॲपवरती मी ज्या PDF अपलोड केले याच्याच, तर तुम्ही त्यात जाऊन हे इम्पॉर्टंट नोट्स आणि कन्स्ट्रक्शन नोट्स एकदा व्यवस्थित रीड करा. थँक्यू.